नेवासा तालुक्यातील सोनईतील गजबजलेल्या शिवाजी चौकात दिनांक 27 रात्री 8:30 वाजण्याच्या दरम्यान कोयता गँगने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढत असून पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। याआधी सुद्धा गंभीर गुन्ह्याची नोंद असून याला कुठेतरी आवर घातला जावा अशी मागणी केली जात आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार दिनांक 27 रोजी फिर्यादी अक्षय बाबासाहेब शेटे वय 27 हे नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे जात होते। त्यावेळी रस्त्यावर एका महिलेला अपघात झाला होता। संबंधित व्यक्तीला यामध्ये तुझी चूक आहे, तू त्यांची माफी माग असे म्हणाले। त्याचा राग आरोपीला आल्याने तू इथून निघून जा नाही तर तुझ्याकडे बघतो असा दम दिला। त्यानंतर रात्री 8:30 वाजता शेटे हे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीवर आपल्या मित्रांसोबत बसलेले होते। अशातच त्या ठिकाणी आरोपी संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर, सौरभ उर्फ शेंग्या अशोक गजबीव, अमोल सापते व एक अनोळखी इसम सर्व राहणार सोनई हे दुचाकीवरून हातात कोयता घेऊन आले। शिवीगाळ करत तू आरजे कंपनीला नडला आहे, तुला आता सोडत नसतो असे म्हणत सोबत आणलेल्या कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातावर खांद्यावर वार करत जखमी केले। अशा अवस्थेत फिर्यादी हे त्या ठिकाणाहून जात असताना शिवीगाळ करत तुला आता जिवंत सोडत नसतो असा दम दिला असल्याचे दिनांक 28 रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलेले आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शेवगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी तसेच पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दाखल गुन्ह्यावरून रजिस्टर नंबर 164/2025 BNS चे कलम 109, 352, 351, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत। आम्ही नेवास्कर न्यूज साठी संतोष तेलोरे, सोनई। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।